थोडा डिले झाला, मात्र आता या मॅचच्या दिशेने आपल्याला जावं लागेल. संदेश आणि त्याची सोबत देतो विशाल. तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात संकेत. टाइम काउंटर स्टार्ट केला जाईल. 7:37 स्थानिक वेळ. पहिला सामना देखील याच वेळेत सुरू झाला होता. 6:38 पहिला बॉल पडला होता. मात्र ते बॅटल लो स्कोरिंग राहिलं. अवघ्या 2 षटकात 39 धावा चेस केल्या. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुटवर आले. लिटकट फक्त दिशा दिले. मिळेल तेवढी एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सो या सिंगल धाव्याच्या सोबतीने धावसंख्या आपल्याला सध्या धावफलकावरती अंकित होत असताना पाहायला मिळेल. डावाचा शुभारंभ होतोय. फलकाचा श्रीगणेशा एका धावेनं. लो फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न तो विशालचा फसलाय. कमी गतीने टाकलेला बॉल होता. चांगलं मिश्रण, चांगलं कंट्रोल आणि त्याही पलीकडे सुयोग्य नियंत्रण. गोलंदाज संकेत कडून डॉट बॉल. धावा संख्या स्थिर. अवघी 1 धाव. शॉर्ट बॉल पोझिशन मध्ये आले. हुक केलाय. आता फिरवलाय, पाठवलाय स्कोर लेगला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्यानंतर होणारा सामना ओमसाई आंबेळे त्यांच्या विरुद्ध पाच धावा दाखल कव्हर. लाईन इथे लेफ्ट केली आहे. विकेट कीपर बीट झाले. बॅकअप खराब आलं. धाव हवी. नॉस्ट्राकर एंडला थ्रो खराब आणि ती धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा 22चा सिग्नल एसडीच. सो एक अतिरिक्त धाव सध्या दाखलकरते ऍड होईल. शिवस्वराज 11 सावळाराम नगरच्या खात्यात. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाखलकावर. रिप्ले पाहण्याजोगा असेल. येस इट इज. इन स्विंगर होता. लेट स्विंग थोडी पाहायला मिळालेल्या बॉलवरती. हरकत करत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. समोर ड्राइव्ह करतायत. कव्हर्सला फिल्डर बॅकअप साठी उपस्थित. एक सिंगल धाव. सो धावसंख्या सिंगल धावेच्या साइड पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल कव्हर. 7:38 बरोबर पहिला बॉल पडलाय. टाइम काउंटर स्टार्ट आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा थेट खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. याचबरोबर पहिल्या 120 षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 7. यानंतर होणारा सामना जय गावदेव खानिवडे त्यांच्या विरुद्ध ओमसाई आंबेळे. पहिला डाव जसा संपेल ऑनगोइंग मॅचचा, मिडइनिंगच्या दरम्यान टॉससाठी कुठल्या परिस्थितीत रिपोर्टिंग करावं लागेल ही सूचना आपण लक्षात घ्या. 7 धावा दाखल कव्हर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. स्पीडअप करावं लागेल. टीम सागर 11 पारतळे. जयेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. वेलकम. ऋतिकजी बांगर उपस्थित होत आहेत. फोर्स 1 कमांडो मॅन फ्रॉम खानिवडे त्यांचं देखील स्वागत आहे, जे नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. पहिल्या षटकात ती 7 धावा दाखल करती. 2 बॉल 2 बनवल्यात संदेशनं. 4 बॉल 4 बनवल्यात विशालनं. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसतोय. डॉट बॉल. निर्णायक षटकाची सुरुवात डॉट बॉल न करण्यात आलेले. सो धावसंख्या आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल कव्हर.
व्हॉट अ शॉट ऑन साइडला पॉवर बॅक फटका पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल वन बाउन्स ओव्हर दी रोप दिलाय मात्र ऑफिशियली आता टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल पाहावं लागेल 4 आहे की 6 एसीडी सिक्सर 6 धावा आहेत आणि गोलंदाजाच्या शैलीवरती ऑब्जेक्शन आलेलं आहे सो थर्ड अंपायरची मदत आता आपल्याला घ्यावी लागेल एक्झॅक्टली गोलंदाजाची शैली चेक करावी लागेल कशा पद्धतीनं बॉल रिलीज झाला अँगल काय होता शोल्डरचा कशा पद्धतीने वापर झाला या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जातील बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलेला आहे फेअर डिलिव्हरी सो या षटकारांना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 13 या आकड्यावर 13 ऑन बोर्ड संदेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात या 6 धावा फुलटॉस होता मात्र कमी गतीने टाकला होता फसवा चेंडू होता पंचांचा बीमरचा सिग्नल आलाय एसीडीज नो +1 एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील अपर वेस्ट हाईट नेक्स्ट बॉल फ्री हिट सो एक्स्ट्रा 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या 15 फ्री कॉल कंटिन्यू आता संधी संदेशला बनली आहे पाहायचं त्या संधीचं सोनं केलं जाईल का लॉफ केला समोर थ्रू द कव्हर्स फिल्डर पाठवणाऱ्या परिस्थितीत पोस्टात बॅकअप केलंय तोपर्यंत दुसरी धाव देखील सहजरित्या मिळताना दिसेल 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करती एकूण अंक झाले ते 17 ऑन बोर्ड फुलटॉस बॉल बॅकअप साठी विकेट कीपर उपस्थित झालेत डॉट बॉलची सांगता होताना सध्या पाहायला मिळेल सो दाफल किंबहुना स्थिर 17 धावा दाफल कावर स्टील 2 टू गो मिस टाइम झेलची संधी कव्हरचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल संपादित पहिल्या विकेटसाठी 17 धाब्याची पार्टनरशिप आता ब्रेक झाली आहे संदेश माघारी परततात पहिला झटका टीम शिवस्वराज 11 सावळारामनगरला सो विकेट जयेशने सध्या कॅरी केलेले धावसंख्या 17 ऑन बोर्ड एका गडाच्या मोबदल्यात बॅटिंगसाठी अरमान शेख दाखल होता डावखुरादाचा आणखीन एक विस्फोटक आक्रमक फलंदाज सध्या बॅटिंग करण्याकरता स्टॅकरीला दाखल होतोय 17 धावा सध्याच्या कडीला दाखल करती धावा दाखल कव्हर पहिला बॉल अरबानच्या विरुद्ध टाकलाय परफेक्ट स्पॉटवर डॉट बॉल षटकाची सांगता याचबरोबर 2 ओव्हरची धावसंख्या 8.50 धाब्याच्या धावगतीनं बॅटिंग करत असताना शिवस्वराज 11 सावळारामनगर क्रिकेट संघाची 17 धावा दाखल कव्हर
रामदादा पोस्टे उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत आहे. चला 10 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेले आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे. फुल टॉस बॉल बॅटची कडे घेऊन मागे निघाला. शॉट फडलेगला बॅकअप आलेला आहे. धाव इथं मिळणार नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. धावफलक किंबहुना स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना यापुढे लढत दोन्ही टीमला रिपोर्टिंग करावं लागेल. समोर उडवलंय. ऑन दी अप खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. या षटकाराच्या साईडला धावफलक फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाचा 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावर. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. ऑर्थोडॉक्स लॉगाचे फिल्डर मेघराज उपस्थित झालेत बॅकअपसाठी. फर्स्ट मध्ये फंबल झाले, मात्र सिंगल धाव. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा. पहिला सामना लो स्कोरिंग बॅटल, मात्र सध्याच्या घडीला या सामन्यात आतापर्यंत 24 बनल्या गेलेल्या आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ शिवस्वराज 11 सावळाराम नगर. धावसंख्या 24. अरमान स्ट्रायकर याला डावखुर हाताचा विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज. शॉर्ट ऑफ गुडलेन. सरप्राईज बाउन्स. सडनली चेंडू गुडलेतवरून टेक ऑफ होतोय. सडनली राईज होतोय, मात्र पंचांचा वाईडचा कॉल आलेला आहे. जी अतिरिक्त उचली पाहायला मिळाली ती कुठेतरी गोलंदाजाच्या विरोधात गेली. आय थिंक त्याच कारणाचा वाईडचा कॉल. एक एक्स्ट्रा धावा ऍड होईल. एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 25-25. 1 फॉर द ओव्हर हा कॉल देखील आता करण्यात आलेला आहे. शॉर्ट बॉल यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. लिडिंग एज बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक स्कोर लेगचा फान लेगला पोहोचला नाही. बॉल डीप फान लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने धावसंख्या 29-29. स्टील 2 to go. अपील अँड गॉन. फलंदाज बाद. अरमान माघारी परततोय. बसतोय 29 ला धक्का दुसरा शिवस्वराज 11 सावळाराम नगर क्रिकेट संघाला. मयूर दाखल होतात बॅटिंग करता. 29 धावा धावफलकावर. संकेतला मिळतंय पहिलं सुयश, तर सांघिक सफलता दुसरी टीम सागर 11 पारतळी क्रिकेट संघाकरता. यानंतर होणारा सामना जयगावदेव खानिवडे त्यांच्या विरुद्ध ओमसाई आंबेडे. दोन्ही टीमला उपस्थित व्हावं लागेल. लक्ष सुद्धा जितका वेळ तुम्ही जास्त घ्याल तितकी जास्त पेनल्टी मग इम्प्लिमेंट केले जाईल. ऑनगोइंग मॅच मध्ये नुकताच सावळाराम नगरला 2 बॉलची पेनल्टी मॅनेजमेंट कमिटीने डिक्लेअर केलेली आहे. 29 लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 to go. संकेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. सडनली चेंडू राज होतोय, मात्र पंचांनी नोचा इशारा दिलेला आहे. सिडीज
यापूर्वी 1 फॉर देवरा कॉल केलेला होता. पंचांकडे आता मदत मागितली आहे, तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. एक्झॅक्टली बाउन्स आता पाहिला जाईल. यापूर्वी ऑलरेडी 1 फॉर देवरा कॉल गोलंदाजाला दिला गेला होता. येस इट इज नो. ओव्हर द बॅटर रेडा बॉल. रिव्ह्यूची गरजच नव्हती. लॉंगॉनचा फिल्डर देखील सांगत होता. वाईड बॉल. सो फ्रीड कंटिन्यू असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 31-31. कमबॅक. नो बॉल वाईड. त्यानंतर डॉट बॉल. छोटेखानी वापसी होतीये. टीम शिवस्वराज 11 सालाराम नगरच्या विरुद्ध सागर 11 पारतळीची 3 षटकांची धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 2 विकेट. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. परफेक्ट ब्लॉक होल. संधीच दिली नाही फलंदाज विशालला. 10 चेंडू 18 धाब्याचं तो योगदान देतोय. यानंतर होणारा सामना मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. ऋतिक अँड ऑल टीम. जयगादेव खानिवरे त्याचबरोबर ओमसाई आंबेळे. तदनंतर श्रीगणेश पद्याची वाडी त्यांच्या विरुद्ध जय बजरंग डोंगणा बेबी. आणि अंतिम सामना आदर्श 11 धानिवली त्यांच्या विरुद्ध पवार 11 मालेड. अशाचे ड्रॉ आपल्याला पाहायला मिळतील. शेड्यूलनुसार सध्या दुसरा सामना सुरू आहे. वेळ जास्त घेतला जातो, लक्ष सुद्धा. शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक इन्व्हाइट झालेली आहे. तीन षटकांच्या अंतिम षटक 14 सुरू होत आहे. भीमाशंकर एंड कडून, फॉरेस्ट एंड कडून, स्क्रीन एंड कडून गोलंदाजीसाठी भूषण. 3 षटकात 31 धावा बनल्या गेल्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. मात्र त्यात 2 चेंडूचे पेनल्टी असो 10 बॉल ऑफिशियली पेंडिंग असतील. शेवटच्या षटकात ते 2 चेंडू कमी टाकावे लागतील. सागर 11 पारतळलेला. ही वेळेची शिस्त या स्पर्धेमध्ये. क्लीन बोल्ड. येस इट इज आउट. टॉप ऑफ द ऑफ स्टंप बॉल हिट होतोय. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. विशालच्या संघर्षमय पाणीचा अंत. 31 ला तिसरा झटका. शिवस्वराज 11 सावळाराम नगरला. डॉट बॉल. सो धावफलक स्थिरवलेला आपल्याला पाहायला मिळेल 31-31. टॅप करतात समोर. अंडरआर्म स्टाईल. 1 धाव हवी आणि ते मिळेल देखील. बॉल थोडा बाजूला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बॅकअप देखील थोडं खराब आलं. मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. धावसंख्या दाफलकर 32-32. लॉस ऑफ 3 विकेट. जबरदस्त बॅकअप विकेट कीपर्स त्यांना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉलची होत असताना सांगता धावसंख्या स्थिर 32 धावा. 4 चेंडूत भूषणनं अवघी 1 धाव खर्च केलेली आणि त्या मोबदल्यात 1 विकेट त्यानं कॅरी केलेली आहे. गुड कमबॅक. जी आवश्यकता होती सागर 11 पारतळलेला ती वापसी या षटकात तो करतोय. बॅट चिकडा. बॉल आता मागे. थर्डमॅन आणि गली पॉइंटच्या मधून क्षेत्ररक्षकाला चकवून फसवून निघून होतोय. फरार. डीप थर्डमॅन सीमा पार.
थेट या चौकार धावफलक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या 36 धावा. ऑन साइडला टर्न केला. बॉल गॅप मध्ये खेळतात. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दबाव फिल्डर मध्ये टाकला. प्रेशराइज क्रिकेट आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांची अंती एकूण अंकित होती ती 38 धावा धावफलकावर. एंड ऑफ 4th ओव्हर. यानंतर जसा इनिंग ब्रेक होईल पहिला डाव संपेल. टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. लक्ष असू द्या. टीम जयगावदेव खानिवडे आणि त्याचबरोबर उमसाई आंबेळे. लेट रिपोर्टिंग तर थेट पॅनल टीम. त्याशिवाय स्पर्धेमध्ये पर्यायच नाही. सूचना आपण लक्षात घ्या. चला स्पीडअप करावं लागेल. 4 षटकं विथ ड्रिंक्स ब्रेक कॅल्क्युलेशन 22 मिनिटाचा बळ घेतलेला आहे. लक्ष असू द्या. स्पीडअप करावं लागेल. सागर 11 पारताळे 4 षटकात 38 आतापर्यंत बनले गेलेले आहेत. अंतिम अखेरचे षटक बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत जगदीश. गोलंदाजीसाठी जगदीश दाखल होत आहेत. षटक पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं 5वं सध्या सुरू आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा जास्त वेळ घेत आहे टीम सागर 11 पारतळे. जगदीश कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला बॉल लो फुल टॉस सरळ जाऊन बॅटरच्या पायावरती आदळलाय. लेग बायचा सिग्नल. 1 धाव आणि धावसंख्या या सिंगल धाब्याच्या साइडला पाहायला मिळेल ती 39-39. चला मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करूयात. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. धावसंख्या 39-39. लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 3 मोर डिलिव्हरीज टू गो. कारण ऑलरेडी 2 बॉलची पेनल्टी लेट रिपोर्टिंग झाल्या कारणानं मॅनेजमेंट कमिटीने डिक्लेअर केलेली आहे शिवस्वराज 11 सावळाराम नगरला. चला वेळ जास्त घेत्या. लक्ष असू द्या. राजेश विकी अँड ऑल टीम. विकेट किपर बीट. पाठीमागे बॉल चाललाय. फान लेगला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. डॉट बॉलची होत असताना सांगता. सो हे धावफलक आपल्याला स्थिरावलेलं पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्या 39-39. कॅप्टन उपस्थित व्हा जयगावदेव खानिवरे त्याचबरोबर उमसाई आंबेळे. लगेचच यानंतर टॉस केला जाईल. लक्ष सुद्धा. बॅटची कडा आणि सुयश आउट. फलंदाज बाद. चांगला दबाव अंतिम षटकात जगदीशने बनवलाय. 4था षटका टीम सावळाराम नगरला. गणेश बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात. ऑफिशियली हा शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा. धावसंख्या 39-39. लॉस ऑफ 4 विकेट. आता फिनिशिंग टच कसा असेल पहिल्या डावाचा. गणेश बॅकफुटर आले. सॉफ्ट बॉटम मॅट समोर ड्राइव्ह करतायत. कव्हरच्या फिल्डर कडून मिसफिल्ड. दुसरी धाव ती कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट किपर एंडला थ्रो आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. याचबरोबर औपचारिकरित्या पहिल्या डावाच्या समाप्तीची उद्घोषणा पंचांकडून 5 गटांच्या मोबदल्यात 41 बनवल्या शिवस्वराज 11 सावळाराम नगरनं. सेकंड इनिंग मध्ये 42-42 टार्गेट टीम सागर 11 पारताळे समोर.
संगणक उपस्थित झालेले आहेत. ओमसाई आंबळे आपण जर उपस्थित झाले असेल तर टॉस साठी लगेचच दाखल व्हा. अदरवाइज यानंतर मॅनेजमेंट कमिटीची पेनल्टी तुम्हाला डिक्लेअर करेल तिथं सामना तुम्हाला करावा लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. कंपल्सरी मिड इनिंगच्या दरम्यान टॉस हा कव्हर केला जाईल. खानिवरेचे संघनायक अविनाश उपस्थित झालेले आहेत. वेलकम. ओमसाई आंबळे कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण उपस्थित व्हा. अदरवाइज यानंतर मग पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. लक्ष असू द्या. दुसऱ्या डावाला सुरुवात 42चा पाठलाग. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात सुनील शेळके सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद दीपक. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच रवाना करा. अधिकचा उशीर आपल्याकडे खरं तर घेणं अपेक्षित नाही. अधिकचा वेळ आपण खर्च करू शकत नाहीत. जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक 20-25 या स्पर्धेची दुसरी रजनी आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. दुसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदर आपण पाहिलं तर कोरावळे संघाने मानवली संघाला नमवत दिमागदार विजय खरं तर तिकडे मिळवला होता. अवघ्या 38 धाबा बनवल्या होत्या मानवली संघाने आणि 39 धाबांचं टार्गेट फक्त आणि फक्त 1.4 षटकांमध्ये म्हणजे अवघ्या 2 षटकांच्या आत कंप्लीट केलं होतं कोरावळे संघाने. पिंकेश धुमाळची तडाखेबंद इनिंग आपण अनुभवली होती. पारताळे संघ आपल्याकडे इतका वेळ नाही. लगेचच मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर तुम्हाला धाडावी लागेल. अदरवाइज या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. प्रतिस्पर्धी संघाला मी 2 चेंडूंची पेनल्टी दिलेली आहे. याचं गांभीर्य तुम्ही राखणं गरजेचं आहे. वेळ इथे प्रत्येकासाठी सारखीच आहेत. वेळेच्या बाबतीतील नियम इथे प्रत्येकासाठीच सारखेच लागू होणार आहेत. या स्पर्धेतील शिस्तीसमोर कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. वेळेची शिस्त प्रत्येकाला बाळगावीच लागेल. यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी जे सगळे संघनायक माझ्याबरोबर जोडले असतील किंवा ऑनलाईन ही स्पर्धा बघत असतील त्यांना विनंती आहे वेळेच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला इथे पोहोचायचं आहे. याचं कारण बघा आजच्या रजनीतील पहिला सामना की ज्यामध्ये 38 धाबा मानिवलीने बनवल्या आणि एकूण त्या सामन्याला 1 तास लागणं अपेक्षित होतं. म्हणजे ड्रिंक्स ब्रेक आणि सगळ्या इंटरव्हल्स पकडून तिथे तो सामना फार लवकर समाप्त झाला होता. 5 षटकांच्या ऐवजी फक्त दुसऱ्या षटकाच्या आतच तो सामना संपला होता. त्याचमुळे मग तिथे 20 मिनिटांचा डिफरन्स क्रिएट झाला. या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेणं गरजेचं असतं. आपल्याला खेळायला जायचंय तर मलाच वाटतं नियोजित वेळेच्या अर्धा ते पाऊण तास 1 तास अगोदरही तुम्ही आलात तर येथील भौगोलिक परिस्थिती तुम्हाला विचारात घेता येते. मैदान कसं आहे, प्रकाश संयोजन कशा पद्धतीचं आहे, कोणत्या एंडने गोलंदाजी होते, कोणत्या एंडने फलंदाजी चांगली होती, या सगळ्या गोष्टींचा आढावा तुम्हाला घेता येतो. परंतु त्यासाठी त्या पद्धतीचं सिरियसनेस असणं क्रिकेट खेळत असताना हे अभिप्रेत आहे. असो आपण प्रत्येकजण या पद्धतीने प्रयत्न कराल. 30 चेंडू आणि 42 धाबाचं समीकरण आपण बघतो ते म्हणजेच सागर 11 पारतळे समोर संभाजीनगरची इथून पुढे गोलंदाजी असेल. गोलंदाज सेट होत आहेत सलामीसाठी. फलंदाजांचा जर विचार केला तर गणेश पहिलाच फटका इथे इम्प्रोवाइज पद्धतीने खेळायचा. एक क्षेत्ररक्षकाने चूक केली. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. ज्यावेळेस एखादा सामना सुरू होत असतो त्यावेळेस तितकं गांभीर्य किंवा वॉर्मअप मिळाला नसतो क्षेत्ररक्षकांना. त्याचमुळे या सगळ्या गोष्टी कदाचित तिकडे होऊ शकतात. रात्रकालीन क्रिकेटमध्ये प्रत्येक झेल कठीण आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्याचमुळे तुम्ही गांभीर्याने राहणं किंवा अलर्ट मोड मध्ये राहणं हे सुद्धा अपेक्षित असतं. गोलंदाज अनुभवी आहेत. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने प्रहार. एकही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. निर्जन स्थळातून चेंडू सीमापार चौकार.
5 धावा धावपलकोर जोडण्यात आलेल्या आपण सगळेजण बघत आहोत. 1.2 षटकांचा खेळ संपलेला आहे. ऑन स्क्रीन आपण जय गावदेव क्रिकेट क्लबचे काही सदस्य बघत आहात. भाऊ बिराडे त्याचबरोबर भाऊ खुणे, 2 भाऊंची ही A1 जोडी. लगेचच बाजूला होऊ नका, तुम्ही ऑन स्क्रीन दिसता सगळ्यांना. अधिकचा वेळ खर्च केला जातो गोलंदाज, आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. 8:07 या डावाला सुरुवात झालेली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. अनुभवी फलंदाज आहेत. रिकी पॉन्टिंगच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मनीष करतायत. कॅप सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने वेअर केलेली आहे. अनुभव हा तुमच्या प्रोफाईलला स्टिक करण्यापुरता किंवा त्यावर पोस्ट करण्यापुरता मर्यादित नसावा. तो अनुभव इथे तुम्हाला दाखवता आला पाहिजे. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल होता, प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलतेकडे तुमचा अनुभव हा टीमच्या हितासाठी तुम्हाला वापरता आला पाहिजे. यावेळेस लीडिंग एज लागली. यष्टिरक्षकाने चांगला झेल टिपला. फलंदाज मनीष बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 30 साठी दाखल होत आहेत, ते म्हणजे संकेत. आजची रजनी, या स्पर्धेची आपण दुसरी रजनी अनुभवत आहात. हे षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. या अगोदर आपण पाहिलं फलंदाज लीडिंग एज खरं तर देत असताना तिकडे बाद झाले होते. एसटी रक्षक उंचपूर आहेत, त्याने चांगला झेल दरम्यान तिकडे टिपला होता. गोलंदाज गणेश, क्लीन बोल्ड. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. फलंदाजाकडे कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं. फुलर लेनच्या चेंडूला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा अट्टहास फलंदाजाच्या अंगलट आला आणि दुसरा गडी गमावला. इथे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या सागर 11 पार्तळेने. फलंदाज संकेत बाद. सागर 11 पार्तलेची त्याने आतापर्यंत 2 गडी त्यांचे गमावलेले आहेत. गणेशची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे. चौकाराने या षटकाला सुरुवात जरी झाली असेल तरी क्रमांक 4 आणि 5च्या चेंडूवर लागोपाठ 2 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज गणेश दाखल झालेले आपण बघूयात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मेघराज. नाव अत्यंत सुंदर आहे. ऐतिहासिक काही पुरावे आणि दाखले, दृष्टांत या नावासोबती आपण बऱ्याचदा पाहिलेले आहेत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉकलेड डीपमध्ये क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. षटक संपतं. एका षटकामध्ये धावपलकोर धावा आहेत 5, 6 आणि 2 गडी बाद. पहिलं षटक संपलं. जवळजवळ 5.5 मिनिटं पहिल्या षटकासाठी वापरलेली आहेत. हालचाली जरा द्रुत करा. गोलंदाजी करणारा संघ तुम्ही ज्या पद्धतीने भिवंडीमध्ये मी 40+ क्रिकेट बघतो त्या पद्धतीच्या हालचाली आपल्या सगळ्यांकडे आहेत. विनंती असेल, प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना, रेग्युलर क्रिकेट खेळताना स्विफ्ट मोमेंट्स आपल्याला द्यावे लागतील. ओम साई आंबेळे यानंतर आपण बघितलं तर खानिवऱ्या बरोबर सामना खेळणार आहेत. हा नियोजित सामना आजच्या दिवसातील, आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना तो असणार आहे. आणि त्यासाठी इथून पुढे लगेचच आता ओम साई आंबेळे संघाला आपण बघतो की 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आलेली आहे. याचं कारण बहुश्रुत आहे, सगळ्यांनी ऐकलेलं असेल, सगळ्यांच्या ऐकवात असेल. मिड इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं बंधनकारक असतं. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याला लगेच 2 चेंडूची पेनल्टी. दोन्ही संघ कर्णधार उपस्थित नसतील तर सामन्यातील षटकं कमी. या पद्धतीचा एक अत्यंत चांगला नियम या स्पर्धेमध्ये खरं तर आपण लागू केलेला पाहिलेला आहे. आणि त्याचमुळे या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा खरं तर तो लागू झाला होता. इथे जो सामना खेळला जातो तिथे 2 चेंडूची पेनल्टी ऑलरेडी सावळाराम नगर संघाने तिकडे बेअर करत असताना इथे ते दुसऱ्या सत्रामध्ये खेळत आहेत.
संदेशचा चेंडू इथे फार उंच आभाळामध्ये उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. साधा सोपा झेल इथे धरतीला दान झालेला आहे. या पद्धतीने तुम्हाला माणुसकी दाखवता आली पाहिजे, परंतु ती क्रिकेटमध्ये नाही. मैदानाच्या बाहेर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. क्रिकेटमध्ये कोणी कोणाचा मित्र नाही, क्रिकेटमध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो, परंतु क्रिकेट खेळत असताना तुम्हाला ती ॲटिट्यूड जपता आली पाहिजे. 100% तुम्हाला देता आलं पाहिजे क्रिकेटसाठी. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकतोय. अत्यंत वेगाने खरं तर चेंडूपर्यंत पोहोचतायत. स्लिप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट टिक द्यायची होती, मध्ये यश मिळालं नाही इथे या क्षेत्ररक्षकाला. हा बघा, क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले होते. त्याचबरोबर कीपरसाठी त्याने रिले थ्रो दिला होता बेगर पार्डन. आरमानला योग्य रीतीने यष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या नव्हत्या. फुल टॉस आणि इथे पंचांचा स्पॉन्टेनियस डिसिजन हा भीमरनो आहे. अधिकच्या उंचीने चेंडू खरं तर इकडे यष्टीरक्षकाकडे आला होता. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. चांगली संधी फलंदाजासाठी मोठा फटका खेळण्याची. ऑन साइडला फटका प्लेस केलेले स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. आपण बघतो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका प्लेस केलेला होता. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पाहता पूर्ण होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. एकेरी दुहेरी धावा महत्वाचे आहेत, कारण टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट आपण पाहिलं निर्धारित 5 षटकांमध्ये 42 आहे. 20 चेंडू आणि 29 धावा अशा पद्धतीचे समीकरणाच्या जवळ चाललेला आहे हा डाव सागर 11 पार्थलेचा. दुसरी महत्वाची गोष्ट की गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये गणेशने 2 गडी मिळवले, त्याचमुळे आता धावपलकाला थोडा प्रतिबंध देण्यामध्ये त्यांना यश जरूर मिळालेलं आहे. परंतु या पद्धतीचे जे टार्गेट्स आहेत ते ट्रिकी टार्गेट्स आहेत, त्यांना आपण म्हणू शकतो. आणखी एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पूर्वानुमान लावत असताना फटकेबाजी. षटक संपतायत, 2 धावपलकावर धाबा आहेत. 17 2 गडी गमावलेले आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी होत आहे सागर 11 पार्थलेची. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये कॉन्ट्रीब्युशन फलंदाजीचं चांगलं मिळालं होतं. ते म्हणजेच फलंदाज विशालच्या वतीने 180चा त्याचा स्ट्राईक रेट, त्याने 11 मध्ये 18 बनवल्या. आणि इतर कोणत्याही फलंदाजाला आपण बघितलं की दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश करता आला नव्हता. याचीच दुसरी बाजू जर आपल्याला पाहायची झाली तर गोलंदाजी अत्यंत चांगली झाली होती. प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट मिळवला, एक गडी त्याने बाद केला. परंतु इकॉनॉमीचा जर विचार केला तर गोलंदाज भूषणने अत्यंत चांगलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं आणि त्याचमुळे इथे धावपलकाला फार वेगाने पुढे जाण्याचा वाव इथे गोलंदाजाने दिला नव्हता. गोलंदाजाचं ते प्रमुख कामच आहे असं म्हटलं जातं की गोलंदाजाने कमी खर्चिक गोलंदाजी केली पाहिजे. कधी कधी परिस्थिती गोलंदाजासमोर अशी असते की त्याला विकेट्सच घ्याव्या लागतात, त्यासाठी गोलंदाजी करता त्याला जावं लागतं. 2 पद्धतीने गोलंदाजी करतात असं माझं स्पष्ट मत आहे. पाहायचे 2 षटकं संपले, 17 धावा धावपलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. वेळ अधिक घेता अरमान अँड टीम. स्कूप केलेला आहे, दिल स्कूपच्या अंदाजाने खेळला गेलेला हा फटका, दिलखेच फटका, चौकार. पहिला चेंडू इथे योग्य रीतीने सामना करत असताना फलंदाज ऋषिकेशने चौकार मिळवलेला आहे. एखादा फलंदाज गोलंदाजावर तुटून पडलेला असताना सुद्धा गोलंदाज त्याच्यासाठी पुढ्यात चेंडू ठेवतो, त्याला बाद करण्यासाठी जातो, त्यावेळेस ती गोलंदाजी आक्रमक असते असं माझं मत आहे. कारण फलंदाजाला बाद करण्यासाठीच तुम्ही गोलंदाजी करता. यावेळेस इथे सरप्राईज बाउन्स मिळतो गोलंदाजाला. फलंदाज आपल्या जागेवरच आहेत. टोकन अपील जरूर झाली होती, एसट्यांच्या मागून ती करावीच लागते कधी कधी. आधीमध्ये तुम्हाला इथे फलंदाजावर प्रेशर टाकायचा असतो, त्याचबरोबर पंचांनाही वेगळ्या मानसिकतेकडे घेऊन जायचं असतं. परंतु ह्या सगळ्या टोकन अपील कधी कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात सुद्धा गेलेले आपण बघतो. उजव्या फार बाहेर निघून गेला होता. क्रिकेट फार बदललंय, परंतु आता इथे एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात येत असेल की तुम्हाला जर कॉट बिहाइंडची अपील करायची असेल तर ती अपील तुम्हाला मेन पंचांकडे, मुख्य पंचांकडे करायची असते. स्क्वेअर लेग पंचांकडे ती अपील तुम्ही रात्रभर जरी केली तरी त्यांच्याकडून कोणताच निर्णय मिळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस दोन्ही पंच एकमेकांच्या बरोबर वार्तालाप करतील, अशी परिस्थिती निर्माण होईल, त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांचं मत विचारात घेतलं जातं.
परंतु तुम्हाला अपील करताना ही मुख्य पंचांकडेच करायची आहे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, पुन्हा बुलढाणा फटका, चौकार. दोन 2.5 षटकांचा खेळ संपला. 31 धावा बनलेले आहेत. आणखी 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार आलेले आहे अरमानच्या विरोधात. अरमानचा चांगला इथे खरं तर खरपूस समाचार ऋषिकेशने घेतलेला आहे. सगळे फटके या फलंदाजाकडे आहेत. त्याचमुळे गोलंदाजाकडे मार्जिन ऑफ एरर आता आपोआपच कमी होते. सावधानतेने गोलंदाजी करावी लागते. गोलंदाजाला यावेळेस बॅकअप अवेलेबल होतं, त्याने अत्यंत चांगलं काम केलं आणि त्याचबरोबर एक चांगला फलंदाज गमावला. फलंदाजी करणाऱ्या सागर 11 पार्तलेने फलंदाज बाद झालेत. मेघराज 10 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. 3 षटकं संपली. धावफलक धावा 32. 2 षटकांमध्ये 10ची गरज. तीन षटकं संपली. 10 धावांची गरज आहे फक्त सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर ते 32 वर जाऊन पोहोचलेलं आहे आणि चौथ्या षटकाला ते सुरुवात होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. चला, अधिकचा वेळ खर्च केला जात आहे तुमच्यासाठी. टायमर तर आम्ही सेट केलेलाच आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन लगेचच करता येणार नाही. चौथं षटक संपल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणारच आहे. अकुट टप्प्याचा चेंडू. यावेळेस ऑनसाइडला फटका चांगला खेळलेला आहे. डीप गेले होते अगदी क्रीजच्या आणि त्यानंतर युझिंग द डेप्थ ऑफ द क्रीज देन एक्झिक्युटेड. एकदा इकडे मिळते. डावखुरे आताचे फलंदाज या पद्धतीने अनेकदा फलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये वारंवार बदल करत असताना संघ कर्णधार एस्ट्यांच्या मागे विकेट किपर खरं तर त्या गोष्टीकडे लक्ष देताना आपण बघतो. सामना कठीण आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, परंतु अशक्य नाही, कारण 11 मध्ये 9 डिफेंड केल्या जाऊ शकतात. क्रिकेटने अनेकदा या पद्धतीची इक्वेशन डिफेंड होताना आपल्याला सामने दाखवलेले आहेत. समोर खेळतायत. गोलंदाजाला इथे चेंडू अडवता आला नव्हता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिली व्हर्टिकल ब्लेडने खेळली गेलेली. या फलंदाजाने प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. या फलंदाजाकडे सगळे फटके आहेत. या पद्धतीचं वर्णन या अगोदर आपण केलेलं आहे. एखादा फलंदाज सगळ्या बाजून जर फटकेबाजी करायला लागला तर मात्र गोलंदाज अडचणीत येतात. पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट हाबाळाकडे. फलंदाज पायचीत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. जयेश येत आहेत न्यू बॅटर. लवकर या जयेश.
क्षेत्ररक्षक आपणही आपापल्या जागा अक्वायर करा. बघा, एकच सूचना वारंवार देण्यासाठी भाग पाडू नका. क्रिकेटमध्ये प्रोफेशनलिझम दिसला पाहिजे. 9 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण सगळेजण बघत आहोत. 34 बनलेले आहेत, बनवायचे आहेत 42. सुरुवातीच्या काही षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. गोलंदाज गणेशच्या त्याने 2 विकेट लागोपाठ मिळवले होते. त्यानंतर फलंदाजी चांगली थोडी भरलेली आपण पाहिली, 11 मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये अरमानच्या विरोधात विशेषत्वाने आक्रमकता धारण केली, 15 मिळाल्या. चौथं षटक गणेश सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. या गोलंदाजाकडे गुणवत्ता आहे, योग्य रीतीने वापरावी लागेल. समोर ठेवतायत, पंचांकडे अपील केली. आणखी एकदा पंचांचं बोट आबाळाकडे. आणखी एक फलंदाजाला पायचीत केलेला आहे. गुड बॉलिंग. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. चला, फलंदाज आपल्याला खेळाडू कक्षाकडे जावं लागेल. लेग बिफोर आणि क्वाड बिहाइंड या 2 गोष्टींसाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही. षटक मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या वतीने फेकलं जात आहे. या अगोदरच्या पहिल्या स्पेल मधील षटकामध्ये सुद्धा त्याने लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद केले होते. आतापर्यंत 5 खेळाडू गमावलेले आहेत. सागर 11 पार्तलेने ज्यावेळेस सामन्याला सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की 42 धावांचं लक्ष लवकरात लवकर टार्गेट चेस केले जाईल, परंतु गोलंदाजाने सुद्धा चांगला संघर्ष दाखवलेला आहे. असं म्हणतात की तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा संघर्षात असते आणि तेच सामर्थ्य इथे गोलंदाजाने दाखवलेलं आहे. 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 8 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. नवीन फलंदाज दाखल होतात स्टार्टिंग एंडला. पण उर्वरित 2 चेंडू कशा हाताळतील गोलंदाज गणेश. स्विच करण्याचा प्रयत्न, पूर्वानुमान लावत असताना इथे फटकेबाजी होते. दोन्ही पंचांना विचारतायत गणेश, पंच मात्र स्थिर आहेत. हा चेंडू निर्धाव आलेला आपण सगळेजण बघत आहोत. सामन्यामध्ये जिवंतपणा आणलेला आहे. गोलंदाज गणेशने चांगली गोलंदाजी केली. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, संघर्षमय गोलंदाजी इथे केलेली आहे गोलंदाज गणेशने. शेवटचा चेंडू कसा असणार आहे. 7 चेंडू 8 धावा. स्टार्टिंग एंडला फलंदाज आपण बघतो नव्याने आलेले आहेत भूषण. उजवष्टीच्या बाहेरचा चेंडू, यष्टी रक्षकाला साथ देता आली नाही. नशिबाची साथ मिळाली फलंदाजी करणाऱ्या पार्तलेला, कारण 8 ची गरज होती, त्यातून 4 कमी होतील. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला, 4 धावांची गरज आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज लगेचच नियुक्त करावा लागेल. फलंदाजांचा विचार केला तर आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेले आहेत. इथे सागर 11 पार्तळेने 4 धावा फक्त आणि फक्त हव्यात सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षक लगेचच आपण आपापल्या जागेवर अपॉइंट करायचे. बघा, बरोबर वेळ आपण वापरलेली आहे, त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येणार नाही. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज इथे आपण बघतो महेशचा वापर केला जात आहे. अनुभवी गोलंदाज आहेत. पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. बघा, या अगोदर बरोबर 20 मिनिटं तुम्ही वापरली होती, परंतु आता जर क्षेत्ररक्षण सज्ज करण्यासाठी 1 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ घेतला तर मग एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येईल. या गोष्टीकडे लक्ष द्या. या सामन्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण घेतला नव्हता, त्यामुळे सलगची 4 षटकं योग्य वेळेत तुम्ही पूर्ण केलेली आहेत. षटक लवकर सुरू करा, अदरवाईज पेनल्टीचं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. 4 धावांची गरज. पुढे आले, कव्हरच्या डोक्यावरून उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवर आहेत. चेंडूचा प्रवास थोडा प्रतिबंधित झालेला आहे. त्याचबरोबर डायव्हर्ट होत असताना खरं तर बॉलला आपण पाहिलं. आणखी एक धाव आणि चेंडू सीमा पार. विजय मिळतो इथे फलंदाजी करणाऱ्या सागर 11 पार्तलेला. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी चांगली झाली. दुसऱ्या डावामध्ये चाचपडत अडखळत सुरुवात जरूर झाली, परंतु अंतिमतः विजय मिळवलेले सागर 11 पार्तळेने. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
हो